संजय उर्फ पप्पू नागरेकर. त्यांच्या समोर आज मात्र त्या ठिकाणी आव्हान असेल आरएनएस रायडर्स सुबोधजी पेडणेकर यांच्या संघाच्या दरम्यान छोट्या सेमीफायनलची आपली पहिली रेड करताना समोर आता मात्र आपला संघ साथीदार त्या ठिकाणी असेल आकाश देवरुकर. हो छोट्या त्या ठिकाणी शॉकआउट होतोय आणि पहिला रेड पॉइंट त्या ठिकाणी सह्याद्री वॉरियर संघ साडवली आपल्या नावावरती करताना दिसतोय. हॅलो, प्रवेशद्वारासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया विनंती आहे आपण प्रवेशद्वार मोकळा करायचं आहे आणि प्रायव्हेटमध्ये बसायचं या ठिकाणी. आपल्या पहिल्या रेडवरती त्या ठिकाणी अपील करतोय. कशा प्रकारचा त्या ठिकाणी सामना होतोय. चला कॉर्नर आउट. रेफरी डिसिजन इज फायनल. रेफरी डिसिजन इज फायनल. तर दरम्यान अभि बेलवणकर आपल्या पहिल्या रेडवरती दोन मातब्बर संघांमध्ये त्या ठिकाणी सेमीफायनलचा थरार सुरू होतोय आणि तर दरम्यान या ठिकाणी आरएनएस संघाचा रेडर अभि बेलवणकर एक मातब्बर रेडर या विभागातील आज मात्र सेमीफायनल मध्ये स्वतः कर्णधारपती खांद्यावरती जबाबदारी घेत त्या ठिकाणी सज्ज होते पहिल्या रेडवरती. आली आहे चकुली. हॅलो, चकुली तिला हात दाखव सोनीला. दरम्यान प्रतीक किरवे आपल्या पहिल्या रेडवरती त्या ठिकाणी काय कामगिरी करतो बघायचं आहे ऑफिशियली. हॅलो, बाबू मोरे आपल्या रेडवरती सज्ज होते त्या ठिकाणी कशा प्रकारचा सामोरा जाईल. वैष्णव देखील त्याला ऍडव्हान्सने उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघ त्या ठिकाणी या शिवसेना कबड्डी प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी मैदानावरती उत्सुक झाले. येणाऱ्या वेळामध्ये त्या ठिकाणी कळेल की कोणता संघ आज मात्र अंतिम फेरीचं पहिलं तिकीट या मैदानावरून घेऊन जाईल. तर दरम्यान बाबू मोरे आपल्या पहिल्या रेडवरती कशा प्रकारची कामगिरी करतो बघायचं आहे. निदान रेषा त्या ठिकाणी पार करतोय. सुरक्षित येणं पसंत करतोय. आता मात्र प्रथमेश सावंत कशा प्रकारची कामगिरी करतो बघायचं आहे. 5चा डिफेन्स समोर आहे. रोशनी शिंदे मैदानावरती अभि बेलवणकर असेल राकेश असतील. दरम्यान आपला वेळ पूर्णपणे त्या ठिकाणी व्यतीत करतोय. सुरक्षित येणं पसंत करतोय. आता मात्र बाबू मोरे डू ऑर डायरेक्ट असेल चालू सामन्याची पहिल्या सेमीफायनलची पहिली डू ऑर डायरेक्ट. बाबू मोरे आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करतो बघायचं आहे. 7चा डिफेन्स समोर आहे त्यामुळे बोनस देखील ऑन असेल. तर दरम्यान उजव्या कोपऱ्यातून खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न मध्य रेषेवरती. हो बाबू मोरे जेरबंद केला जातोय. सिंगल पॉइंट सह्याद्री वॉरियर्स साडवली. थर्ड रेड दरम्यान डू ऑर डायरेक्ट वरती प्रतीक किरवे अडकला जातोय. स्वतः संघाचा कर्णधार 4च्या डिफेन्स समोर आता मात्र खोलवर चढाई त्या ठिकाणी करताना दिसतोय. कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी होते बघायचं. उजव्या कोपऱ्यावरती खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. रोशन शिंदेला मैदानावरती उत्तरे त्या ठिकाणी शोधावी लागतील. पायाने गडीबाद करण्याचा देखील प्रयत्न होतोय. प्रतीक किरवे या ठिकाणी मैदानावरती डू ऑर डायरेक्ट वरती हो मैदानावरती उत्तर शोधलं जात आहे. रेडर आउट सिंगल पॉइंट. डू ऑर डायरेक्टला डू ऑर डायरेक्ट न मैदानावरती उत्तर दिलं जात आहे आणि प्रतीक किरवे सारखा मोहरा त्या ठिकाणी टिपला जातो. आता मात्र मैदानावरती अभि बेलवणकर पुन्हा एकदा सज्ज होते. 6च्या डिफेन्स समोर सर्व खेळाडूचा अंदाज घेत त्या ठिकाणी सज्ज होतं आणि त्या ठिकाणी सांगतोय आपल्या देहबोलीतून की या स्पर्धेची अंतिम फेरी माझा संघ आणि मी माझ्या खांद्यावरती घेत त्या ठिकाणी अंतिम फेरीची जबाबदारी. हो आकाश देवरुकर ऑन फायर. जबरदस्त डिफेन्स मैदानावरती पाहायला मिळतोय. अभिला त्या ठिकाणी पुन्हा एकदा जेरबंद केलं जात आहे. सिंगल पॉइंट सह्याद्री वॉरियर्स साडवली. पुन्हा एकदा प्रतीक किरवे त्या ठिकाणी आकाश देवरुकर मैदानावरती सुरेख कामगिरी करताना दिसतोय. दरम्यान 4च्या डिफेन्स समोर पुन्हा एकदा प्रतीक किरवे हो मोठी कामगिरी करतोय त्या ठिकाणी. लॉबी मध्ये जात सांगतोय की मी तुला मारलाय. पंच काय निर्णय कळतात बघूया त्या ठिकाणी. रेडर आउट सिंगल पॉइंट सह्याद्री वॉरियर्स. दरम्यान रोशन शिंदे आता मात्र त्या ठिकाणी आरएनएस रायडर संघाची देखील पडझड होताना दिसते. रोशन आपल्या रेडवरती त्या ठिकाणी सज्ज होतोय. हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. नीलकंठेश्वर घरचा संघ त्याचा आहे आणि आज मात्र त्या ठिकाणी आरएनएस रायडर संघाकडून प्रतिनिधित्व करतोय आणि आपल्या पहिल्या रेडवरती त्या ठिकाणी वेळ व्यतीत करत सुरक्षित येणं पसंत करतोय आणि त्याला उत्तर प्रतीक किरवे सुपर टॅकल ऑन असेल.
प्रतीक किरवे या ठिकाणी जेरबंद केला जाईल का? छोट्याला मोठी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. तर दरम्यान उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यातून मध्यरक्षकावरती छोट्या मोठी कामगिरी करतोय. सुपर टॅकल 2 पॉइंट आरएनएस रायडर्स. मैदानावरती उत्तर दिलं जात आहे, हम भी किसी से कम नहीं. अति आत्मविश्वास त्या ठिकाणी नडताना दिसतोय. प्रत्येकाला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम त्या ठिकाणी मागून करत होते, परंतु तो म्हणाला नाही, मला रेडला जायचं आहे. आणि त्यावरती छोट्यांना मोठी कामगिरी केली सेमीफायनल मध्ये. 7 नंबरच्या शिबर तारखेला रेडर आता मात्र डाव्या कोपऱ्यातून 6च्या डिफेन्स समोर सज्ज होते. तेवढ्याच ताकदीचा डिफेन्स देखील मैदानावरती सज्ज होते. सह्याद्री वॉरियर्स साडवली संघाचा. तर दरम्यान प्रथमेश सावंत कंबातापर रेड कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं आहे. पहिली सेमीफायनल मैदानावरती सुरू झाली. प्रथमेश सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी अंदाज घेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या रेडिंगला 4च्या डिफेन्स समोर. या रेडवरती सुरक्षित येणं पसंत करतोय. आता मात्र छोट्या डू ऑर डाय रेड असेल छोट्यासाठी 6चा डिफेन्स समोर आहे. त्या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं आहे. बोनस देखील ऑन असेल, कारण प्रतीकचा टॅकल त्या ठिकाणी इनिशिएट केला होता छोट्यानं, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास त्या ठिकाणी त्याला मिळाला असेल. या डू ऑर डाय रेड वरती काय कमाल करतो बघायचं. हो बघा मैदानावरती जबरदस्त कामगिरी. ओनली सिंगल पॉइंट आरएनएस. दरम्यान प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. दरम्यान प्रथमेश 5च्या डिफेन्स समोर आता मात्र डाव्या कोपऱ्यावरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल उजव्या कोपऱ्यावरती आक्रमण करण्यासाठी. छोट्या मैदानावरती मोठी कामगिरी करताना दिसतोय आरएनएस संघासाठी. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या रेडिंग वरती 5च्या डिफेन्स समोर. प्रतीक किरवे बराच वेळ मैदानाच्या बाहेर आहे. या ठिकाणी जमेची बाजू असेल आरएनएस रायडर्स संघासाठी. त्या दरम्यान आता मात्र आकाश देवरुखकर वरती सर्वस्वी जबाबदारी असेल मैदानावरती. सुरक्षित रेड पसंत करतो. वैष्णव सेमीफायनलच्या पहिल्या रेड वरती डू ऑर डाय रेड वरती अडकला. 5च्या डिफेन्स समोर मोठी कामगिरी त्या ठिकाणी डिफेन्सला देखील करावी लागेल. वैष्णव त्या ठिकाणी सज्ज होतोय. रक्षित करण्याचा प्रयत्न. काय करतो रेडर आउट सिंगल पॉइंट आरएनएस. छोट्या मैदानावरती त्या ठिकाणी मोठी कामगिरी करताना दिसतोय आरएनएस रायडर्स संघासाठी. सुबोधजी पेडणेकर यांचा संघ आहे. समोरचा संघ देखील तेवढ्याच बाताबर आहे. त्या ठिकाणी पप्पू नाखरेकर यांचा सह्याद्री वॉरियर्स साडवली. आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी सज्ज होते 7 नंबरच्या शिबरदान केला रेडर. आता मात्र सेमीफायनल साठी बी देखील सज्ज आहे. संघासाठी मोठी कामगिरी करण्यासाठी त्याचे संकेत समोरच्या संघाला दिले जात आहेत त्याच्या रेडिंग मधून. वेळ पूर्णपणे त्या ठिकाणी व्यतीत करतोय आणि सुरक्षित येतोय आकाश देवरुखकर. या खेळाडूवरती संपूर्णपणे या सामन्याची सूत्र सह्याद्री वॉरियर्स संघावरती अवलंबून असतील. आणि आपल्या रेडवरती सुरक्षित येतोय. अभि बेलवणकर डू ऑर डाय रेड वरती अडकलाय. त्या ठिकाणी बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. 4चा डिफेन्स समोर आहे. अभि काय कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं आहे. आणि त्या दरम्यान
डाव्या कोपऱ्यातून खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. आकाश देवरुखकर देखील त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे. अभि वेलवणकर त्या ठिकाणी सांगतोय की मी तुला मारला. चला ऑनर आउट सिंगल पॉइंट RNS रायडर्स. फर्स्ट हाफ सेकंड इज ओव्हर. तर मात्र त्या ठिकाणी सेमीफायनलचा सामना अगदी जोमदार पद्धतीने सुरू होतोय. RNS रायडर संघाने त्या ठिकाणी सह्याद्री वॉरियर्स संघाला जो प्रत्युत्तर पहिल्या काही मिनिटांमध्ये दिलेलं दिसतंय. त्या दरम्यान उत्तर शोधण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा एकदा रेडर सज्ज होतोय. त्या दरम्यान सुपर टॅकल ऑन असेल सह्याद्री वॉरियर्स संघासाठी. मोठी कामगिरी मात्र आकाशला मैदानावरती करावी लागेल. रेडर 7 नंबर जर्सी परिधान केल्या त्या ठिकाणी डाव्या कोपऱ्यातून सज्ज होतोय. त्याला देखील माहिती आहे आता मात्र त्या ठिकाणी मुख्य गडी मैदानावरती आकाश देवरुखकर त्याच्यावरती आक्रमण करण्याचा कुठेतरी निर्धार त्याचा दिसतोय. आणि उजव्या कोपऱ्यातून आपल्या रेडिंगला सुरुवात करतोय. आणि आकाश त्या ठिकाणी डिफेन्स जेवढ्या सुरेखरीतीने मैदानावरती करतो तेवढी रेडिंग देखील त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने करू शकतो हे देखील त्याला माहिती आहे. थर्ड रेड असेल संधी असेल त्या ठिकाणी आता मात्र बोनस देखील ऑन असेल. डिफेन्सला मोठी कामगिरी. हो सुरेख कामगिरी. RNS रायडर्स मैदानावरती जबरदस्त कामगिरी करताना दिसते. हॅलो उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. रविराज योद्धा विरुद्ध शिवशाही. रविराज योद्धा आणि शिवशाही या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. सेकंड सेमीफायनल रविराज योद्धा शिवशाही. सेकंड कॉल फर्स्ट कॉल. दरम्यान अभि वेलवणकर सुपर टॅकल सिच्युएशन ऑन असेल सह्याद्री वॉरियर्स संघासाठी. अभिचा आव्हान त्या ठिकाणी असेल आकाशवरती आक्रमण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी अभि घेत आहे आणि या नेटवरती सुरक्षित येणं पसंत करतोय. हॅलो 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 दरम्यान आकाश देवरुखकर आता मात्र पूर्णपणे आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेत त्या ठिकाणी सज्ज होतोय. निदान रेषा त्या ठिकाणी पार करतोय आणि सुरक्षित येतोय. छोट्या आता मात्र सज्ज थर्ड रेड असेल डू ऑर डाय रेड असेल सुपर टॅकल देखील ऑन असेल. दरम्यान डाव्या कोपऱ्यातून आकाश देवरुखकरला सुपर टॅकल 2 पॉइंट सह्याद्री वॉरियर्स साडवली. मात्र सह्याद्री वॉरियर्स संघाने देखील त्या ठिकाणी रणशिंग भुकले. या मैदानावरती सेमीफायनलला आम्ही देखील तयार आहोत अंतिम फेरीचं तिकीट घेण्यासाठी. आणि त्या दरम्यान प्रतीक किरवे आपल्या रेडवरती बऱ्याच वेळानंतर मैदानावरती येताना दिसतोय. त्याच्यावरती उत्तर त्या ठिकाणी शोधलं जाईल का पुन्हा एकदा. आपल्या उंचीचा त्या ठिकाणी उपयोग करत उजव्या कोपऱ्यातून खोलवर चढाई केली गेली. बोनस सह्याद्री वॉरियर्स. प्रतीक किरवे मैदानावरती आता मात्र फायर करताना दिसतोय. 7 नंबर जर्सी परिधान केला रेडर त्या ठिकाणी सज्ज होतोय. त्या ठिकाणी सुपर टॅकल त्याला देखील ऑन असेल सह्याद्री वॉरियर्स संघासाठी. दरम्यान रेडर पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. अटेम्प्ट 1 करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा प्रतीक किरवे दरम्यान प्रतीक किरवे 6च्या डिफेन्स समोर आता मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न होते उजव्या कोपऱ्यातून. आता मात्र रिकाम्या हातीपर्यंत अभि वेलवणकरला आता मात्र मोठी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. सुपर टॅकल ऑन असेल अभिसाठी. अभि काय कामगिरी करतोय बघायचंय. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी RNS रायडर्स संघाचा. संघ मालकांकडून संघ व्यवस्थापनाकडून अभिला त्या अभिकडून मोठ्या अपेक्षा असतील या सामन्यामध्ये कारण हा महत्वपूर्ण सामना आहे. त्या दरम्यान मोठी कामगिरी करताना दिसतोय. आणि पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या डाव्या कोपऱ्यातून सुपर टॅकल ऑन असेल. डिफेन्स देखील सह्याद्री वॉरियर्स संघाकडून मैदानावरती आहे. आकाश देवरुखकर पुन्हा एकदा सज्ज होते त्या ठिकाणी. निदान रेषा त्या ठिकाणी पार करतोय. ती बघते पण तिकडे. वेळी त्या ठिकाणी व्यतीत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. आकाश
सुरक्षितपर्यंत आहे बाबू मोरे थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट वरती सुपर टॅकल देखील ऑन असेल बाबू मोरे सज्ज होते त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यातून खोलवर चालू करण्याचा प्रयत्न त्याचा देखील असेल आता मात्र डू ऑर डायरेक्ट आहे सुपर टॅकल आहे पुन्हा एकदा 30 परिस्थिती सुपर टॅकल 2 पॉइंट सह्याद्री वॉरियर्स साडवली 2 पॉईंट्स असेल सुपर ट्रॅकर टू पॉइंट सह्याद्री वॉरियर्स सिंगल पॉइंट्स अरे थर्ड रेड असेल प्रतीक किरवे पुन्हा एकदा 6च्या डिफेन्स समोर बोनस आता मात्र देखील ऑन असेल उत्तर शोधली जातील का बघायचं प्रतीक वरती त्या ठिकाणी पाय घसरतो विलास शिंदे यांच्याकडून बक्षीस आलंय प्रतीक किरवेसाठी +1 पॉइंट प्रतीक किरवे ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतंय अभि वेलवणकर विलासजी शिंदे यांच्याकडून प्रतीक किरवे याने जर एका रेड मध्ये 2 खेळाडूंना त्या ठिकाणी बाद केलं तर 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मैदानावरती आलंय सांगितलं सर 100 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी आलेलं आहे विलासजी शिंदे यांच्याकडून क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती असते त्या दरम्यान अभि वेलवणकर 4 खेळाडूंसमोर अडकला जातोय त्या ठिकाणी मात्र अभिला देखील आपला खेळ मैदानावरती स्किल मैदानावरती वापरावे लागतील त्या दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय प्रतीक किरवेवरती सुरक्षित जाणं पसंत करतोय अभि पुन्हा एकदा प्रतीक किरवे मैदानावरती सेमीफायनल साठी सज्ज असल्याचे संकेत पहिल्या हाफमध्ये त्या ठिकाणी आलेले रायडर संघाला देतोय मी आता मात्र हळूहळू माझ्या फॉर्म मध्ये येण्यासाठी सुरुवात करतोय तुम्ही देखील सज्ज राहा त्या दरम्यान उजव्या कोपऱ्यातून 5च्या डिफेन्स समोर पुन्हा एकदा सज्ज होते प्रतीक किरवे डाव्या कोपऱ्यावरती आक्रमण करण्यासाठी रोशन शिंदे देखील त्या ठिकाणी तयार आहे त्याच्यासाठी दरम्यान प्रतीक पूर्णपणे त्या ठिकाणी आपला भूलबाला पहिल्या मध्ये त्या ठिकाणी लावताना दिसतोय आता मात्र राकेश पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या रेलिंगवर 4च्या डिफेन्स अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं दोन मातब्बर संघ त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये खेळताना दिसतात या स्पर्धेमध्ये राकेश कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं जोपर्यंत त्या ठिकाणी अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय समोर तेवढाच ताकदीचा डिफेन्स देखील आहे आता मात्र वैष्णव आपल्या रेडिंगवरती सज्ज होतोय त्या ठिकाणी वैष्णव करून पार केली जाते आणि सुरक्षिततेने पसंत करतोय थर्ड रेड असेल अभि वेलवणकर 4च्या डिफेन्स समोर आता मात्र मोठी कामगिरी त्या ठिकाणी अभिला करावी लागेल स्वतः करण्यात आले RNS संघाचा कशा प्रकारची त्या ठिकाणी रेड असेल बघायची अभिची खोलवर चालू करणार मोठी कामगिरी आता मात्र करताना दिसतोय सिंगल पॉइंट थर्ड रेड असेल प्रतीक किरवे 6च्या डिफेन्स समोर बोनस ऑन असेल प्रतीक साठी कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करते बोनस वरती रिलाय करून प्रतीकला देखील चालणार नाही कारण त्या बोनसचं भवितव्य त्या ठिकाणी 2 पंचांच्या हातामध्ये असेल परंतु त्या ठिकाणी टच पॉइंट घ्यावा लागेल जबरदस्त रे प्रतीक किरवे ऑन फायर हा बक्षीस आले माझ्याकडे विलासजी शिंदे यांच्याकडून आलेलं बक्षीस त्या ठिकाणी प्रतीकसाठी जमा होत आहे 3 पॉइंट सह्याद्री वॉरियर्स प्रतीक किरवे ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतोय या सेमीफायनल मध्ये प्रतीकला मिळालेला फॉर्म आज मात्र सह्याद्री नगर रात्री काही झोपणार नाही जर मध्ये पोहोचले दरम्यान त्या ठिकाणी बाबू मोरे 6च्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करतो बघायचं आपल्या मैदानावरती बाबू मोरे वापरताना दिसतोय आता मात्र पडझड त्या ठिकाणी RNS संघाची होताना दिसते बक्षीस त्या ठिकाणी लावलं गेलं होतं विलासजी शिंदे यांच्याकडून बक्षीस त्या ठिकाणी मिळवलं जात आहे प्रतीक सुपर टॅकल ऑन असेल त्रुटीत त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते प्रतीक डिफेन्स समोर रोशन शिंदे राकेशला बाबू मोरेला मोठी कामगिरी मैदानावरती करावी लागेल दरम्यान प्रतीक किरवे डाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यावरती सज्ज होत आहे 3च्या डिफेन्स समोर बरोबर चाळे काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय या विभागातील एक मातबर खेळाडू बाबू मोरे त्या ठिकाणी आपल्या ताकदीचा उपयोग करताना चुकीचा टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय सिंगल पॉइंट समोरच्या संघाला बहाल केला जातोय सह्याद्री वॉरियर्स संघासाठी आता मात्र राकेशला मोठी कामगिरी करावी लागेल
मनसे कबड्डी प्रीमियर लीग मध्ये केली गेलेली 6 पॉईंटची रेड त्या ठिकाणी राकेशला डोळ्यासमोर आणावी लागेल या सामन्यामध्ये. आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्या रेडवरती सज्ज होतोय. सेमीफायनलचा थरार मैदानावरती सुरू झालाय. 7च्या डिफेन्स समोर राकेश त्या ठिकाणी सज्ज होतोय. कशा प्रकारे त्या ठिकाणी सामना करतोय या रेडवरती राकेश. हो पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असेल. प्रतीक किर्वे पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होतोय. रोशनला मोठी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. प्रतीक जर या ठिकाणी टॅकल झाला तर रोशन या ठिकाणी ब्लॉक लावण्याचा प्रयत्न करतो. सिंगल पॉइंट सह्याद्री वॉरियर संघासाठी येताना दिसतोय. प्रतीक किर्वे मैदानावरती फायर करताना दिसतोय. डू ऑर डायरेक्ट असेल शेवटचा खेळाडू मैदानावरती आहे. RNS फायटर्स संघाचा RNS रायडर्स संघाचा कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं आहे. बोनस त्याच्यासाठी सहज त्या ठिकाणी दाखवला जातोय. परंतु टच पॉईंट वरती त्या ठिकाणी बोनस वरती रिलाय करून चालणार नाही. टच पॉईंट घ्यावे लागतील. त्या दरम्यान बोनस त्या ठिकाणी घेतला जातोय. पुन्हा एकदा राकेश त्या ठिकाणी सज्ज होते आपल्या रेडिंग वरती. 7चा डिफेन्स समोर आहे. बरोबर चढाई करण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय काय येतोय बघायचा. बोनस RNS 3 पॉईंट सह्याद्री वॉरियर्स अडवली. पहिल्या हाफ मध्ये त्या ठिकाणी सह्याद्री नगर जल्लोष करताना दिसतंय. परंतु अजून दुसरा हाफ देखील सामन्याचा शिल्लक आहे. हॅलो, प्रेक्षकांसाठी सूचना आहे. आपण 2 दिवस या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं. आम्ही बोलणार म्हणतो. दरम्यान सह्याद्री वॉरियर्स संघ त्या ठिकाणी एका साईडला संघ मालक सोमोजी पेडणेकर आणि एका RNS रायडर्स 10. सामना सुरू होतोय. प्रथमेश सावंत पुन्हा एकदा आपल्या रेडिंग वरती सज्ज होतोय. आता मात्र RNS रायडर्स संघाला त्या ठिकाणी बेडीचं प्रतिक्रियेवरती उत्तर शोधावं लागेल या सेमीफायनल मधल्या सेकंड हाफ मध्ये. अभि बेलवणकर आणि कंपनीला मोठी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. दरम्यान प्रथमेश सावंत आपला वेळ पूर्णपणे त्या ठिकाणी व्यतीत करताना दिसतोय. केला रेडर पुन्हा एक सज्ज होतोय. सह्याद्री वॉरियर्स संघासमोर 7चा डिफेन्स समोर आहे. कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायचं. तुमच्या कोपऱ्यातून परिवर्तन एखाद्या प्रयत्न त्या ठिकाणी करतो. ताकदीचा डिफेन्स देखील मैदानावरती आहे. प्रतीक किर्वे पुन्हा एकदा सज्ज होतोय. सेकंड हाफच्या पहिल्या रेडसाठी. पहिला हाफ पूर्णपणे आपल्या नावावरती गेला. पंकज आंबेडकर फ्रॅक्चर होतं त्याला महिनाभर तो पूर्ण सगळं म्हणजे ऐकायला पण येतं. आताही त्याला डॉक्टरने कबड्डी कंप्लीट बंद सांगितलं. दरम्यान अभि बेलवणकर सेकंड हाफच्या आपल्या पहिल्या रेडवरती स्वतः करण्यात आले. त्या ठिकाणी RNS रायडर्स संघाचा कशा प्रकारे त्या ठिकाणी सामोरं जातो बघायचं. 7च्या डिफेन्स समोर त्याच्यासमोर आकाश देवरूकरचं देखील त्या ठिकाणी आव्हान असेल. निरीक्षक त्या ठिकाणी मोठी कामगिरी त्या ठिकाणी आता मात्र त्या ठिकाणी ट्राय केला जातोय. बोनस RNS रायडर्स. थर्ड रेड असेल. प्रथमेश सावंत बोनस त्याच्यासाठी देखील. हो रोशन शिंदे स्टुडंट ब्लॉक त्या ठिकाणी लावतोय. रेडर आउट. सिंगल पॉइंट RNS रायडर्स. आता मात्र RNS रायडर्स संघाने त्या ठिकाणी सांगितले पहिला हाफ तुमचा होता, सेकंड हाफ आमचा असेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. टेन्शन परत सह्याद्री नगर आता मात्र आवाज यायला सुरुवात होते का तिकडे. प्रेक्षक सगळे आता मात्र तिकडे जाऊन बसले. त्या दरम्यान त्या ठिकाणी 7 नंबर जर्सी बदल केला. रेडर 6च्या डिफेन्स समोर आता मात्र मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. त्याला देखील तेवढ्याच्या ताकदीचा डिफेन्स बोनस RNS सिंगल पॉइंट सह्याद्री वॉरियर्स. दरम्यान 12 नंबर जर्सी बदल केला. प्रतीक किर्वे पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होतोय. पहिल्या हाफमध्ये 1 बक्षीस त्यानं मिळवलंय. सुपर रेड त्याचं ताकदीचं उत्तर देण्यासाठी डिफेन्स देखील मैदानावरती सज्ज आहे. पुन्हा एकदा आपल्या रेडिंग वरती त्या ठिकाणी सज्ज होतोय. 6च्या डिफेन्स समोर त्याच्या इकडनं तो घुसूच नाही त्याला. प्रयत्न आता मात्र करतोय. सगळे कसले आहेत ना. बोनस सह्याद्री साडवली.
रायडर संघाचा रेडर अभि बेलवलकर त्या ठिकाणी सज्ज होतोय. मगाच्या रेडवरती त्या ठिकाणी एक बोनस गुणाची कमाई त्या ठिकाणी अभिने केली होती. अभिवरती त्या ठिकाणी पूर्णपणे रेडिंगचं डिपार्टमेंट त्या ठिकाणी आर संघाचं असेल. त्याला मोठी कामगिरी त्या ठिकाणी सेकंड हाफ मध्ये करावी लागेल आपल्या संघासाठी. मध्यरक्षकावरून पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात मोठी कामगिरी करण्याचा प्रयत्न. प्रथमेश स्वतःला त्या ठिकाणी वाचवतोय. सुरक्षित अभि बेलवलकर येतोय. आकाश देवरुखकर जबाबदारी आपल्या खात्यावरती घेताना दिसतोय. निदान रेषा त्या ठिकाणी पार करतोय. त्याचा देखील इजादा त्या ठिकाणी असेल. या ठिकाणी पूर्णपणे आपला वेळ व्यतीत करत त्या ठिकाणी सुरक्षित जाण्याचा दरम्यान छोट्या त्या ठिकाणी बॅकशॉटसाठी तयार असेल. या त्या ठिकाणी काही कामगिरी होते आकाशकडे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना सुरू होणार आहे तो रविराज योद्धा वर्सेस शिवसाई. आपला वेळ पूर्णपणे त्या दोन्ही ठिकाणी संघाच्या संघर्षासाठी आपले संघ तयार ठेवायचे. ऑफिशियली तर दरम्यान त्रुटीत काळानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. RNS रायडर संघाचा त्या ठिकाणी अभि बेलवलकर पुन्हा एकदा 7च्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी बोनस ऑन असेल अभिसाठी. अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतो बघायला. आकाश देवरुखकर त्या ठिकाणी रेडर आउट सिंगल पॉइंट सह्याद्री वॉरियर्स साडवली. अभिवृत्ती उत्तरेश वारंवार त्या ठिकाणी मैदानावरती शोधली जातात. वैष्णव 5च्या डिफेन्स समोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर मात्र या लेनवरती कशा प्रकारची कामगिरी करतो बघायचं वैष्णव. थंडी वाजते की काय पळाली. छोट्यानं पहिल्या हाफमध्ये मोठी कामगिरी त्या ठिकाणी केली होती. आता मात्र थोडंसं त्या ठिकाणी छोट्याला कुठेतरी टच मध्ये आणणं गरजेचं आहे. हा भारी त्या ठिकाणी हा खेळाडू मोठी कामगिरी करतो. काहीतरी त्याचा टाइम रेडवरती पुन्हा एकदा सज्ज होते. सेमीफायनलचा सेकंड हाफ त्या ठिकाणी सुरू झाला. म्हणजे फायनलला जाणारं पहिलं तिकीट कोणत्या संघाला मिळेल ते बघायचं आहे. सह्याद्री नगर मध्ये राहणार तर त्यांना डू ऑर डाय रेड असेल संधी असेल त्या ठिकाणी RNS रायडर संघाला एक गुण घेण्याची. हो सुरेख ब्लॉक लावला जातोय वैष्णवसाठी. रेडर आउट सिंगल पॉइंट RNS रायडर्स. सामना त्या ठिकाणी रंगतदार अवस्थेकडे जाण्याच्या दिशेने दिसते वाटचाल. 7 नंबर जर्सी बंधन केला रेडर त्या ठिकाणी 6 हाऊ मेनी पॉइंट्स काय काय करायची बरोबर सिंगलच ना. How many points? 2 points. आता मात्र त्या ठिकाणी प्रतिक्रिया बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा सज्ज होतं त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी. RNS रायडर संघाने त्या ठिकाणी रणशिंग फुंकले. आम्ही देखील त्या ठिकाणी सज्ज आहोत अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी. जो खेळ पहिल्या हाफमध्ये सह्याद्री वॉरियर्स कडून पाहायला मिळाला. त्या खेळाची पुनरावृत्ती त्या ठिकाणी आता मला RNS रायडर संघाकडून होताना दिसते. तर त्या प्रतिक्रियेवरती उत्तर शोधावी लागतील डिफेन्सला मैदानावरती वेळी. तुझ्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा प्रतिक्रिया सज्ज होतोय. डिफेन्स देखील मैदानावरती टाकली जाऊ बाहेर. अभि बेलवलकर सज्ज होतोय त्या ठिकाणी. दोन्ही संघ कर्णधारांचे जर्सी नंबर 12 आहे. आज कोणता 12वा खेळाडू त्या ठिकाणी 12 नंबर जर्सीवाला अंतिम फेरीत जाणार बघूया. दोन्ही कर्णधार सेमीफायनल मध्ये खेळत आहेत. अभि बेलवलकर मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. सुरक्षित येणं पसंत करतोय. आता मात्र प्रथमेश सावंत पुन्हा एकदा आपल्या रेडवरती सज्ज होतोय. 7च्या डिफेन्स समोर पुन्हा संघ आहे त्या ठिकाणी.
RNS रायडर्स त्यांना देखील त्या ठिकाणी कुठेतरी विजयाचे वारे त्यांना देखील त्या ठिकाणी खुणावू लागलेले आहे. त्या ठिकाणी खेळ तेवढाच ताकदीचा देखील सेकंड हाफ मध्ये त्यांच्याकडून होताना दिसतोय. तर पण प्रथमेश आपली रेड त्या ठिकाणी व्हॅलिड करतोय. सुरक्षित आपल्या घराण्याकडे परत कर. Hai nama Mbak Gayu. Hanya nonton bagus dia. चारच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी सज्ज होतोय. 7 नंबर जर्सी परिधान केला रेडर. एकाच्या रेडवरती 2 गुणांची कमाई करून त्या ठिकाणी आकाश देवदूरकरला घरचा रस्ता त्या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवला. त्या दरम्यान आपल्या रेडिंगवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. डाव्या कोपऱ्यातून खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. वाघ्याला उत्तर मैदानावरती शोधावं लागेल. नियंत्रण त्या ठिकाणी राखलं झालंय. थर्ड रेड खतरनाक डू ऑर डाय रेड असेल प्रतीक गिरवे. डू ऑर डाय रेड वरती बोनस ऑन असेल प्रतीकसाठी. त्याच ताकदीचा डिफेन्स आता मात्र मैदानावरती सध्या रेफरी डिसिजन इज फायनल. ओनली 2 पॉइंट्स सह्याद्री वॉरियर्स. थर्ड रेड असेल सहाच्या डिफेन्स समोर. दरम्यान संदेश शिवलकर आपण प्रेक्षकामध्ये कुठे असाल तर माहिती संपर्क साधायचा आहे. संदेश शिवलकर डू ऑर डाय रेड वरती स्वतः कर्णधार त्या ठिकाणी येतोय समोरच्या कर्णधाराला उत्तर देण्यासाठी. प्रतीक गिरवेला डू ऑर डाय रेड वरती 2 गुण मिळाले. अभि बेलवंकर काय करतो बघायचं आहे. आकाश देवकर समोर त्या ठिकाणी उभा आहे. उत्तर त्या ठिकाणी शोधलं जाते का बघायचं. बोनस RNS रायडर्स. प्रथमेश त्या ठिकाणी सज्ज होते. पुन्हा एकदा आपल्या रेडिंग वरती ते माहित आहे मला मुद्दाम पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 6च्या डिफेन्स समोर आकाश देवदूरकर मगाशी या रेडरवरती टॅकल करण्याचा असफल प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. आता मात्र त्याला उत्तर शोधली जातील का. दरम्यान मोठी रेड करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय पंकज आंबेकर. साठी अटेम्प्ट करतोय पंचांकडून कोणताही डिसिजन त्या ठिकाणी येताना दिसत नाही. प्रथमेश सावंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्या ठिकाणी पार करतोय आणि आपला वेळ पुन्हा एकदा व्यतीत करण्याचं काम त्या ठिकाणी. 33 झाली ना.